श्री स्वामी समर्थ. जिथे करुणा आहे तिथे मी आहे. जिथे सत्य आहे तिथे मी आहे. जिथे प्रेम आहे तिथे मी आहे. आणि जिथे भक्ताचे मन निर्मळ आहे तिथे माझे चरण आपोआप पोहोचतात. श्रावणात जर एखाद्या संकटातून तुम्ही वाचलात, एखादे कठीण काम अनपेक्षितपणे पूर्ण झाले किंवा मोठी चिंता असताना योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटली, तर त्याबद्दल कृतज्ञ राहा. प्रत्येक गोष्टीला चमत्काराचे नाव देण्यापेक्षा, स्वामी, तुम्ही मला योग्य बुद्धी आणि योग्य मार्ग दिलात, त्याबद्दल धन्यवाद, असे म्हणणे हीच खरी भक्ती आहे. आणि भक्तांनो, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. देवाची कृपा मिळाली म्हणजे आयुष्यात कधीच संकट येणार नाही असे नाही. स्वामींच्या भक्ताच्या जीवनातही परीक्षा येतात. पण त्या परीक्षेत भक्ताला एक अदृश्य आधार मिळतो. संकट असते, पण मन पूर्णपणे तुटत नाही. डोळ्यांत अश्रू असतात, पण आशा मरत नाही. परिस्थिती कठीण असते, पण अंतःकरणातून आवाज येतो, घाबरू नकोस, स्वामी माझ्यासोबत आहेत. हीच श्रद्धा जपा. श्रावणाच्या या पवित्र काळात आपल्या घरात एक छोटासा नियम करा. सकाळी उठल्यावर प्रथम स्वामींचे नाम घ्या. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. शक्य असेल तेव्हा एखादे सत्कर्म करा. कोणाच्या मनाला जाणून बुजून दुखवू नका. अन्न वाया घालवू नका. राग आला तरी शब्द जपून बोला. आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या चरणी दिवसभरातील सर्व चिंता अर्पण करा. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझ्याकडे एक पाऊल श्रद्धेने टाक, मी तुझ्या दिशेने कृपेची अनेक पावले टाकीन. म्हणून जर श्रावणात तुमच्या मनात स्वामींचे नाम वाढले असेल, घरात शांतता वाढली असेल, चुकीच्या गोष्टींपासून मन दूर जाऊ लागले असेल, सत्कर्म करण्याची इच्छा निर्माण झाली असेल आणि संकटातही आशा टिकून राहिली असेल, तर त्या अनुभवाला जपा. कारण कदाचित स्वामी तुम्हाला बाहेरून काही दाखवत नसतील, पण तुमच्या मनात बदल घडवून त्यांची उपस्थिती जाणवून देत असतील. हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरात सुखापेक्षा समाधान द्या, संपत्तीपेक्षा सद्बुद्धी द्या, यशापेक्षा नम्रता द्या आणि संकटापेक्षा त्यातून शिकण्याची शक्ती द्या. आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रेम, श्रद्धा, संयम आणि सत्कर्माची भावना जागृत ठेवा. भक्तांनो, शेवटी एवढेच लक्षात ठेवा, देव आपल्या घरात आहे की नाही हे शोधण्यासाठी नेहमी बाहेर संकेत शोधू नका. तुमच्या घरात प्रेम वाढत असेल, मनात शांतता वाढत असेल, नामस्मरणाची ओढ वाढत असेल आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळत असेल, तर त्या कृपेचे जतन करा. कारण जिथे श्रद्धा जिवंत असते, तिथे स्वामींची आठवण जिवंत असते. आणि जिथे स्वामींची आठवण जिवंत असते, तिथे आशा कधीच मरत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, माझी कृपा आली की तिचा आवाज नेहमी मोठा नसतो. ती अनेकदा शांतपणे तुझ्या जीवनात प्रवेश करते. एखाद्या मोठ्या संकटातून वाचवते, एखाद्या चुकीच्या निर्णयापासून तुला थांबवते, एखाद्या वाईट संगतीपासून तुला दूर करते किंवा तुझ्या मनात अचानक चांगले विचार निर्माण करते. म्हणून माझी कृपा फक्त चमत्कारामध्ये शोधू नकोस. श्रावणात जर तुम्हाला स्वतःच्या चुका जाणवू लागल्या, तर त्याला दुर्बलता समजू नका. उलट, आपल्या चुका स्वीकारण्याची तयारी ही मन शुद्ध होत असल्याची खूण आहे. जो मनुष्य सतत इतरांच्या चुका शोधतो, तो स्वतःच्या अंतःकरणाकडे पाहायला विसरतो. पण जेव्हा स्वामींची आठवण मनात खोलवर उतरते, तेव्हा भक्त स्वतःला विचारतो, मी कोणाला दुखावले का? माझ्या शब्दांनी कोणाचे मन तुटले का? माझ्याकडून कोणावर अन्याय झाला का? मी कोणाला मदत करू शकलो असतो का? भक्तांनो, असा आत्मपरीक्षणाचा विचार मनात येणे हा अतिशय सुंदर आध्यात्मिक अनुभव आहे. कधी कधी श्रावणात तुम्ही एखाद्या व्यक्तीला क्षमा करण्याचा निर्णय घेता. जुना राग मनातून सोडून देता. मनात वर्षानुवर्षे साठवलेली कटुता हळूहळू कमी होते. समोरच्याने आपल्याशी चुकीचे वागले असले तरी आपण त्याच्यासाठी वाईट इच्छा ठेवत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, हेच मनाचे खरे शुद्धीकरण आहे. कारण देवाला फक्त फुलांचा सुगंध प्रिय नसतो, भक्ताच्या मनातील सद्भावनेचा सुगंध अधिक प्रिय असतो. तुमच्या घरात श्रावणात एखादा सदस्य देवाचे नाम घेऊ लागला, घरात रोज दिवा लावण्याची इच्छा निर्माण झाली, सकाळी किंवा संध्याकाळी काही क्षण शांत बसून स्वामींचे स्मरण करण्याची सवय लागली, तर त्या छोट्या बदलाला जपा. भक्तीची सुरुवात नेहमी मोठ्या विधीने होते असे नाही. कधी ती फक्त एका छोट्याशा नामस्मरणातून सुरू होते. श्री स्वामी समर्थ हे 2 शब्द मनापासून उच्चारताना तुमचे मन जर काही क्षणांसाठी शांत झाले, तर त्या शांततेचा अनुभव घ्या. त्यातच तुमच्यासाठी मोठी शक्ती दडलेली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझे नाम घेताना तुझ्या मनात किती विचार आहेत याची चिंता करू नकोस. तू फक्त माझे नाम घेत राहा. जसे पाण्याने हळूहळू दगडावरही खुणा उमटतात, तसे नामस्मरणाने मनावर साचलेली अस्वस्थता हळूहळू कमी होते. भक्तांनो, श्रावणात एखाद्या दिवशी तुमच्या मनात अचानक एखादे सत्कर्म करण्याची इच्छा निर्माण झाली आणि तुम्ही कोणालाही न सांगता एखाद्याला मदत केली, तर त्या कृतीचा गाजावाजा करू नका. देवाला दाखवण्यासाठी केलेली सेवा आणि मनापासून केलेली सेवा यात फरक असतो. स्वामींच्या मार्गावर चालताना सेवा ही प्रसिद्धीसाठी नसते,
ती अंतःकरण शुद्ध करण्यासाठी असते. एखाद्या गरजूला अन्न द्या. एखाद्या वृद्ध व्यक्तीला वेळ द्या. घरातील दुःखी व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐका. एखाद्या निराश माणसाला 2 प्रेमाचे शब्द सांगा. तुमच्या हातून शक्य असेल तेवढे करा. कारण कधी कधी तुमच्या छोट्याशा मदतीमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठी आशा निर्माण होऊ शकते. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या हातून दुसऱ्याचे अश्रू पुसले गेले, तर समज माझ्या चरणी फूल अर्पण झाले. किती सुंदर विचार आहे भक्तांनो. देवाला शोधताना आपण मंदिरात जातो, देवासमोर हात जोडतो, फुले अर्पण करतो, दिवा लावतो. हे सर्व भक्तीचे सुंदर मार्ग आहेत. पण त्याचवेळी जर देवाच्या एखाद्या लेकराचे दुःख आपल्याला दिसले आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तर आपल्या भक्तीचा अर्थ अपूर्ण राहतो. श्रावण महिना आपल्याला बाहेरची पूजा करण्याबरोबरच आतली पूजा शिकवतो. मनातील राग कमी करणे ही पूजा आहे. अहंकार सोडणे ही पूजा आहे. सत्य बोलणे ही पूजा आहे. आई वडिलांचा आदर करणे ही पूजा आहे. गरजूला मदत करणे ही पूजा आहे. दुसऱ्याच्या यशाचा आनंद घेणे ही पूजा आहे. आणि संकटातही स्वामींवरील विश्वास टिकवून ठेवणे ही सर्वात मोठी पूजा आहे. भक्तांनो, जर श्रावणात तुमच्या मनात पूर्वीपेक्षा जास्त संयम निर्माण होत असेल, तर त्याचे स्वागत करा. कारण प्रत्येक वेळी परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसते, पण परिस्थितीला आपण कसे सामोरे जायचे हे आपल्या हातात असते. कधी एखादी व्यक्ती तुमच्याशी चुकीचे बोलेल. कधी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाईल. कधी तुमच्या प्रयत्नांना योग्य मान मिळणार नाही. कधी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाही. पण स्वामी म्हणतात, बाळा, दुसऱ्याच्या वागण्यामुळे तुझ्या मनाची शुद्धता खराब होऊ देऊ नकोस. तू चांगला आहेस म्हणून प्रत्येकजण तुझ्याशी चांगला वागेलच असे नाही. पण दुसरा चुकीचा वागला म्हणून तूही चुकीचा होणे आवश्यक नाही. तुझी श्रद्धा दुसऱ्याच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नकोस. स्वामींवरचा विश्वास परिस्थिती पाहून बदलू नकोस. सुख आले तर स्वामी माझ्या सोबत आहेत, आणि दुःख आले तर स्वामींनी मला सोडले, असे म्हणू नकोस. सुखात स्वामी आहेत, दुःखातही स्वामी आहेत. यशात स्वामी आहेत आणि अपयशातून शिकवण देतानाही स्वामींची कृपा असू शकते. भक्तांनो, श्रावणात तुमच्या मनात ही भावना दृढ होत असेल की जे काही आहे ते स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तर मनाला त्यातून मोठे समाधान मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता करून भविष्य बदलत नाही, पण श्रद्धेने वर्तमान जगता येते. म्हणून आजपासून चिंता कमी करा आणि नामस्मरण वाढवा. तक्रारी कमी करा आणि कृतज्ञता वाढवा. राग कमी करा आणि क्षमा वाढवा. अपेक्षा कमी करा आणि सत्कर्म वाढवा. कदाचित तुमच्या घरात स्वामींचा सर्वात मोठा संकेत हा नसेल की अचानक काही अद्भुत घडले. कदाचित तो संकेत इतकाच असेल की घरातील माणसे एकमेकांशी प्रेमाने बोलू लागली आहेत. कदाचित एखादा जुना वाद संपला आहे. कदाचित एखाद्या व्यक्तीच्या मनातील निराशा कमी झाली आहे. कदाचित तुम्ही पुन्हा देवाचे नाम घेऊ लागला आहात. भक्तांनो, या छोट्या छोट्या गोष्टींची किंमत ओळखा. कारण मोठे चमत्कार प्रत्येकाला दिसतीलच असे नाही, पण छोट्या कृपांचा अनुभव प्रत्येक भक्ताला मिळू शकतो. श्रावणात स्वामींच्या चरणी बसून मनापासून एवढेच म्हणा, स्वामीराया, मला संपत्तीपेक्षा समाधान द्या. माझ्या इच्छेपेक्षा माझ्यासाठी योग्य काय आहे ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. माझ्या शब्दांमुळे कोणाचे मन दुखू नये. माझ्या हातून शक्य तितके सत्कर्म घडू दे. आणि माझी श्रद्धा कोणत्याही परिस्थितीत डळमळू देऊ नका. ही प्रार्थना मनापासून केली तर भक्ती अधिक सुंदर होईल. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्याकडे येण्यासाठी तुला मोठे अंतर चालण्याची गरज नाही. तू जिथे आहेस तिथे माझे नाम घे. तुझ्या मनातील प्रेम जागव. तुझ्या कर्माला पवित्र कर. मी तुझ्या जवळच आहे. म्हणून भक्तांनो, श्रावणातील या पवित्र दिवसांत स्वामींचे नाम आपल्या श्वासासोबत जोडा. मन अस्वस्थ झाले की श्री स्वामी समर्थ म्हणा. भीती वाटली की श्री स्वामी समर्थ म्हणा. आनंद मिळाला तरी श्री स्वामी समर्थ म्हणा. कारण नाम हे केवळ दुःखाच्या वेळी आठवण्याची गोष्ट नाही, नाम हे जीवनाचा आधार बनवण्याची साधना आहे. आणि लक्षात ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे आयुष्य समस्या विरहित होणे नव्हे. स्वामींची कृपा म्हणजे समस्या आली तरी मनात आशा टिकून राहणे. संकट आले तरी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे. पडल्यावर पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळणे. आणि अंधारातही पुढचा मार्ग दिसण्याइतका विश्वास मनात जिवंत राहणे. हे स्वामी समर्थ महाराज, श्रावणातील प्रत्येक भक्ताच्या घरात प्रेमाचा दिवा तेवत ठेवा. त्यांच्या मनातील भीती दूर करा. त्यांच्या कुटुंबात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. ज्यांच्या जीवनात संकटे आहेत त्यांना धैर्य द्या. ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना आशा द्या. आणि ज्यांच्या हृदयात तुमच्यावरील श्रद्धा आहे, ती श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ करा. भक्तांनो, जर तुम्हाला श्रावणात स्वामींची आठवण अधिक येत असेल, तुमचे मन चांगल्या मार्गाकडे वळत असेल, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव वाढत असेल आणि संकटातही स्वामी माझ्या सोबत आहेत हा विश्वास मनात टिकून असेल, तर त्या भावनेला जपून ठेवा.
कदाचित तुमच्या जीवनातील सर्वात मोठा संकेत बाहेर नाही, तर तुमच्या बदललेल्या मनातच आहे. घरात मतभेद आहेत तिथे प्रेम निर्माण करा. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना समाधान द्या. ज्यांना मार्ग दिसत नाही त्यांना योग्य दिशा द्या. आणि ज्यांनी तुमच्यावर श्रद्धा ठेवली आहे, त्यांच्या श्रद्धेला संकटांच्या वादळातही डळमळू देऊ नका. भक्तांनो, शेवटी एवढेच लक्षात ठेवा, स्वामींची कृपा आली की जीवनात नेहमी फुलेच पडतील असे नाही. कधी काटेही येतील, पण त्या काट्यांवरून चालताना पायाला धैर्य मिळेल. कधी रस्ता कठीण असेल, पण मनात विश्वास असेल. कधी डोळ्यात अश्रू असतील, पण अंतःकरणात आशा जिवंत असेल. आणि ज्या दिवशी तुम्हाला जाणवेल की परिस्थिती तशीच आहे, पण मी पूर्वीसारखा राहिलेलो नाही, त्या दिवशी समजा, स्वामींच्या कृपेने तुमच्या अंतःकरणात एक मोठा बदल सुरू झाला आहे. स्वामी जणू आपल्या भक्ताला प्रेमाने सांगत आहेत, बाळा, तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे केवळ नात्याच्या नजरेने पाहू नकोस. कधी कधी मीच त्या व्यक्तीच्या रूपाने तुझ्या आयुष्यात येत असतो. म्हणून कोणाच्या मनाला विनाकारण दुखवू नकोस. घरात मतभेद असतील तर त्यात आणखी शब्दांची भर घालू नकोस, तर प्रेमाचा एक शब्द बोल. एखादा माणूस तुझ्याशी रागाने बोलत असेल, तर त्याच्या रागाला रागाने उत्तर देऊ नकोस. कारण आग विझवण्यासाठी आग नव्हे, तर पाणी आवश्यक असते. भक्तांनो, अनेकदा घरातील मोठी समस्या ही परिस्थितीमुळे नसते, तर एकमेकांना समजून न घेतल्यामुळे निर्माण होते. प्रत्येकाला वाटते, माझेच म्हणणे योग्य आहे. पण स्वामींच्या भक्तीचा खरा अर्थ स्वतःचे म्हणणे सिद्ध करणे नाही, तर नाते टिकवण्यासाठी कधी स्वतःचे शब्द मागे घेणे हेही भक्तीच आहे. कधी आई वडिलांच्या मनात तुमच्याबद्दल अपेक्षा असतात, कधी पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होतात, कधी भावंडांमध्ये संपत्ती किंवा जबाबदाऱ्यांमुळे दुरावा येतो. अशा वेळी लक्षात ठेवा, घर मोठे असण्यापेक्षा घरातील मने मोठी असणे महत्त्वाचे आहे. भिंती कितीही सुंदर असल्या, पण मनात राग असेल तर त्या घराला घर पण उरत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या घरात जर माझे नाव घेतले जात असेल, तर माझे नाव केवळ ओठांवर नको, ते तुझ्या वागण्यात दिसू दे. श्री स्वामी समर्थ. म्हणताना मनात दुसऱ्याबद्दल द्वेष ठेवू नकोस. माझ्या चरणी फुले वाहण्यापेक्षा एखाद्याच्या दुःखी मनावर प्रेमाचा हात ठेव. भक्तांनो, म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा. घरात कोणी दुःखी असेल तर त्याच्याशी 2 प्रेमाचे शब्द बोला. कोणी तुमच्यावर रागावले असेल तर त्याच्याकडे अहंकाराने पाहू नका. कोणाचे मन तुमच्यामुळे दुखावले असेल तर क्षमा मागायला उशीर करू नका. कारण नात्यांमध्ये मी का चुकू हा प्रश्न आला की दुरावा वाढतो, पण हे नाते कसे वाचवू हा प्रश्न आला की प्रेमाचा मार्ग खुला होतो. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना समाधान देणे ही देखील स्वामी सेवा आहे. एखादा भक्त बाहेरून हसत असतो, पण आतून किती मोठी चिंता घेऊन फिरत असतो हे आपल्याला माहीत नसते. म्हणून कोणाला भेटल्यावर फक्त त्याची परिस्थिती विचारू नका, त्याच्या मनाचीही विचारपूस करा. कधी कधी माणसाला उपायापेक्षा आपले दुःख ऐकून घेणारा एक प्रेमळ माणूस अधिक आवश्यक असतो. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येकाच्या दुःखाचे ओझे तू उचलू शकणार नाहीस, पण एखाद्याच्या दुःखाच्या वेळी त्याच्या बाजूला उभा राहू शकतोस. एखाद्याचे भविष्य तू बदलू शकणार नाहीस, पण त्याच्या वर्तमानात आशेचा दिवा नक्की लावू शकतोस. ज्यांना मार्ग दिसत नाही, त्यांना योग्य दिशा देणे म्हणजे त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणे नव्हे. त्यांना शांतपणे ऐकून घेणे, योग्य अयोग्य विचार करण्यास मदत करणे आणि चांगल्या मार्गावर चालण्यासाठी धीर देणे होय. कारण संकटाच्या काळात मन घाबरलेले असते आणि घाबरलेल्या मनाला प्रत्येक रस्ता बंद वाटतो. पण जेव्हा श्रद्धेचा हात हातात असतो, तेव्हा अंधारातही पुढचा एक पाऊल दिसू लागतो. भक्तांनो, कधी कधी तुम्हालाही वाटेल, मी इतकी भक्ती करतो, मग माझ्या आयुष्यात संकटे का येतात? तेव्हा स्वामींच्या चरणांकडे पहा आणि स्वतःला विचारा, कदाचित स्वामी माझे संकट दूर करण्यापूर्वी मला त्या संकटातून अधिक मजबूत बनवत असतील का? कारण स्वामींची कृपा आली की जीवनात नेहमी फुलेच पडतील असे नाही. कधी काटेही येतील, पण त्या काट्यांवरून चालताना पायाला धैर्य मिळेल. कधी रस्ता कठीण असेल, पण मनात विश्वास असेल. कधी डोळ्यांत अश्रू असतील, पण अंतःकरणात आशा जिवंत असेल. आणि भक्तांनो, सर्वात मोठी कृपा कोणती? परिस्थिती बदलण्यापूर्वी तुमचे मन बदलणे. काल ज्या गोष्टीने तुम्ही तुटून जायच्यात, आज त्याच गोष्टीकडे तुम्ही शांतपणे पाहत असाल, तर समजा तुमच्यात काहीतरी बदलले आहे. काल ज्या व्यक्तीचा राग मनात ठेवत होतात, आज तिच्यासाठी क्षमा मागत असाल, तर समजा स्वामींची कृपा तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेली आहे. ज्या दिवशी तुम्हाला जाणवेल की परिस्थिती तशीच आहे, पण मी पूर्वीसारखा राहिलेलो नाही, त्या दिवशी समजा, स्वामींच्या कृपेने तुमच्या अंतःकरणात एक मोठा बदल सुरू झाला आहे. भक्तांनो, स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे संकट कधीच येणार नाही अशी अपेक्षा करणे नव्हे. श्रद्धा म्हणजे संकट आले तरी, स्वामी माझ्यासोबत आहेत, हा विश्वास न सोडणे. वादळ आले तरी नाव सोडायची नसते. रात्र झाली म्हणून सूर्य उगवणार नाही असे मानायचे नसते.
आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही अशीच राहील असे नसते. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मन अर्पण करा आणि म्हणत राहा. कितीही अंधार दाटला तरी स्वामींचे नाव सोडणार नाही. कितीही संकटे आली तरी श्रद्धेचा दीप विझू देणार नाही. रस्ता हरवला तरी स्वामी दिशा दाखवतील. मन थकले तरी स्वामी पुन्हा उभे करतील. म्हणून बाळांनो, घरात प्रेम निर्माण करा, चिंतेत असणाऱ्यांना धीर द्या, दिशाहीन झालेल्यांना योग्य मार्ग दाखवा आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची श्रद्धा कधीही तोडू नका. कारण स्वामींच्या भक्तीची खरी परीक्षा मंदिरात नाही, तर आपल्या रोजच्या वागण्यात होते. आता पुढे आपण स्वामींच्या कृपेचा आणखी एक सुंदर अनुभव समजून घेणार आहोत. कधी कधी स्वामी आपल्याला काही देण्यासाठी नव्हे, तर आपल्यापासून काही हिरावून घेऊन आपले जीवन अधिक सुंदर बनवण्यासाठी कृपा करतात. जे आपण गमावतो ते नेहमी नुकसान नसते, कधी कधी तेच आपल्या आयुष्यातील नव्या सुरुवातीचे कारण असते. भक्तांनो, आपण एखादी गोष्ट मनापासून मागतो आणि ती मिळाली नाही की आपल्याला वाटते, स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत. पण स्वामी प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आपल्या इच्छेप्रमाणे देतीलच असे नाही. कधी उत्तर हो असते, कधी थांब असते आणि कधी हे तुझ्यासाठी योग्य नाही असेही असते. आपल्याला फक्त मिळालेले दिसते, स्वामींना मात्र पुढचा संपूर्ण मार्ग दिसत असतो. आपल्याला आजची वेळ दिसते, स्वामींना उद्याची दिशा माहीत असते. म्हणून एखादी गोष्ट तुमच्या हातातून निघून गेली तर लगेच स्वतःला दुर्दैवी समजू नका. कदाचित तुम्ही ज्या दारासाठी रडत आहात, त्या दाराच्या पलीकडे तुमच्यासाठी योग्य स्थानच नसेल. कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीला गमावल्यामुळे दुःखी आहात, त्या व्यक्तीपासून दूर जाण्यातच तुमच्या मनाची शांतता असेल. कदाचित जी संधी मिळाली नाही, ती मिळाली असती तर तुमचा वेळ, तुमची शक्ती आणि तुमचा विश्वास चुकीच्या दिशेने गेला असता. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात जे घडते त्याचा अर्थ तुला लगेच समजेलच असे नाही. काही उत्तरांची कारणे काळच सांगतो. भक्तांनो, झाडाची पाने गळतात तेव्हा झाड मरत नसते. ते नव्या पालवीची तयारी करत असते. सूर्य मावळतो तेव्हा प्रकाश कायमचा संपत नसतो. तो दुसऱ्या क्षितिजावर पुन्हा उगवण्याची तयारी करत असतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील एखादा अध्याय संपला म्हणजे तुमची कथा संपलेली नसते. कधी कधी स्वामी तुमच्या हातातून जुने घेऊन नवीन देण्याची तयारी करत असतात. पण आपण जुन्यालाच घट धरून बसतो. मग नवीन येण्यासाठी जागाच उरत नाही. भक्तांनो, म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणत्या गोष्टीला इतका घट धरून बसलो आहे की स्वामींनी माझ्यासाठी ठेवलेली नवीन गोष्ट माझ्या जीवनात येऊ शकत नाही? कदाचित तो जुना राग असेल. कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दलची कटुता असेल. कदाचित भूतकाळातील अपयश असेल. कदाचित माझ्याच बाबतीत असे का झाले, हा प्रश्न असेल. या सगळ्यांना मनातून हळूहळू सोडायला शिका. स्वामींची भक्ती म्हणजे केवळ मागणे नाही, कधी कधी सोडून देणेही आहे. स्वामी, मला हेच हवे यापेक्षा, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या, अशी प्रार्थना अधिक सुंदर आहे. कारण भक्तीची खरी उंची तेव्हा वाढते जेव्हा आपल्या इच्छेपेक्षा स्वामींच्या इच्छेवर विश्वास मोठा होतो. भक्तांनो, संकटांच्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमच्या आसपासची माणसे तुम्हाला समजून घेऊ शकत नसतील, तुमचे दुःख कोणाला सांगता येत नसेल, तुमच्या डोळ्यातील अश्रू कोणाला दिसत नसतील, तरी स्वामी तुमच्या अंतःकरणातील प्रत्येक भावना जाणतात. रात्री सगळे झोपलेले असताना तुम्ही शांतपणे स्वामींचे नाव घेत असाल, तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील आणि मनात एकच प्रश्न असेल, स्वामी, आता पुढे काय? तेव्हा लक्षात ठेवा, कधी कधी त्या शांत क्षणातच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती जागी होत असते. स्वामी म्हणतात, बाळा, रडायचे असेल तर माझ्या चरणांशी रड. पण रडल्यानंतर उठ. कारण तुझ्या अश्रूंमध्ये तुझी कमजोरी नाही, त्या अश्रूंमधून तुझ्या अंतःकरणाची धूळ धुतली जाते. किती सुंदर संदेश आहे हा. दुःख आले म्हणून कायम दुःखात राहायचे नाही. अश्रू आले म्हणून आशा सोडायची नाही. पराभव झाला म्हणून प्रयत्न थांबवायचे नाहीत. तुमच्या जीवनात आज कितीही अंधार असला तरी एक छोटासा विश्वास जिवंत ठेवा. कारण मोठा दीप पेटवण्यासाठी सुरुवातीला एक छोटी ज्योत पुरेशी असते. भक्तांनो, काही लोक तुमच्या आयुष्यात कायमचे येतात, काही काळासाठी येतात आणि काही लोक तुम्हाला एक धडा शिकवून निघून जातात. प्रत्येक व्यक्तीला धरून ठेवणे आवश्यक नसते. काही नाती जपायची असतात, काही नाती सुधारायची असतात आणि काही नाती शांतपणे स्वामींच्या चरणी सोपवायची असतात. याचा अर्थ कोणाबद्दल द्वेष ठेवणे नाही. उलट मनापासून म्हणायचे, स्वामी, त्या व्यक्तीला सुखी ठेवा आणि माझ्या मनातील कटुता दूर करा. हीच खरी अंतःकरणाची शुद्धता आहे. भक्तांनो, दुसऱ्याने तुमच्याशी अन्याय केला असेल तर त्याचा न्याय करण्याची जबाबदारी स्वतःच्या मनावर घेऊ नका. योग्य वेळी योग्य परिणाम घडतील. तुम्ही मात्र तुमचे कर्म स्वच्छ ठेवा. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचे मन काळवंडणे हा स्वतःवरच केलेला अन्याय आहे. स्वामींचा मार्ग आपल्याला शिकवतो, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सत्कर्म करत राहा.
आज तुमच्याकडे पैसा कमी असेल, उद्या परिस्थिती बदलेल. आज तुमच्याकडे संधी कमी असेल, उद्या नवीन दार उघडेल. आज लोक तुमची किंमत समजत नसतील, उद्या तुमच्या कर्माचीच किंमत बोलेल. पण या सगळ्यांच्या आधी तुमच्या मनातला विश्वास जिवंत राहायला हवा. म्हणूनच स्वामींच्या चरणी हात जोडून म्हणा, मला माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर माझ्यासाठी योग्य ते जीवन द्या. माझ्या मार्गातील अडथळे दूर करण्यापूर्वी ते पार करण्याचे धैर्य द्या. माझे दुःख संपवण्यापूर्वी त्या दुःखातून शिकण्याची बुद्धी द्या. आणि माझी इच्छा पूर्ण करण्यापूर्वी ती माझ्यासाठी योग्य आहे की नाही हे ओळखण्याची शक्ती द्या. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे नेहमी चमत्कार दिसणे नाही. कधी ती तुमच्या मनातील भीती कमी होण्यात असते, कधी चुकीच्या मार्गापासून दूर जाण्यात असते, कधी एखाद्या संकटातून वाचण्यात असते, कधी योग्य वेळी योग्य माणूस भेटण्यात असते, आणि कधी काहीही बाहेरून बदललेले दिसत नसतानाही तुमच्या अंतःकरणात शांतता निर्माण होण्यात असते. म्हणून आजपासून परिस्थितीकडे केवळ डोळ्यांनी पाहू नका, श्रद्धेने पहा. जिथे तुम्हाला शेवट दिसतो, तिथे स्वामी सुरुवात पाहत असतील. जिथे तुम्हाला नुकसान दिसते, तिथे स्वामी संरक्षण पाहत असतील. जिथे तुम्हाला विलंब दिसतो, तिथे स्वामी योग्य वेळेची तयारी करत असतील. फक्त विश्वास सोडू नका, कारण भक्तांनो, स्वामींच्या चरणी ठेवलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. तिचे उत्तर कधी शब्दांत मिळते, कधी घटनांमध्ये, कधी माणसांच्या रूपाने आणि कधी तुमच्या स्वतःच्या बदललेल्या मनाच्या रूपाने मिळते. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की स्वामींची कृपा आपल्या जीवनात आली आहे हे आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि रोजच्या छोट्या छोट्या घटनांमध्ये कसे जाणवू लागते. तोपर्यंत एकच मंत्र मनात ठेवा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या घरात प्रेम ठेवोत, मनात समाधान ठेवोत, कर्मात प्रामाणिकपणा ठेवोत आणि संकटात अढळ श्रद्धा ठेवोत. अनेकदा सर्वात आधी आपले मन बदलते. काल ज्या गोष्टीमुळे आपण अस्वस्थ होत होतो, त्याच गोष्टीकडे आज आपण शांतपणे पाहू लागतो. काल ज्या व्यक्तीच्या शब्दांनी मन दुखत होते, आज तिच्याबद्दल राग न ठेवता आपण शांत राहू लागतो. काल एखाद्या अडचणीसमोर आपण घाबरत होतो, पण आज मनातून एक आवाज येतो, स्वामी आहेत, मग मी का घाबरू. भक्तांनो, हा छोटा बदल समजू नका. मनात निर्माण झालेली ही शांतता हीच कृपेची मोठी चाहूल असू शकते. स्वामींची कृपा आली की माणूस प्रत्येक गोष्टीचा हट सोडून देऊ लागतो. हे माझ्याच मनाप्रमाणे झाले पाहिजे या विचाराऐवजी, स्वामी, यात माझ्यासाठी काय योग्य आहे ते मला स्वीकारण्याची शक्ती द्या, अशी भावना निर्माण होते. ही भावना मनात निर्माण झाली की भक्ती अधिक खोल होते. कारण भक्ती म्हणजे स्वामींना आपल्या इच्छेनुसार चालवणे नाही. भक्ती म्हणजे स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करणे. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रार्थना करतो. दिवस जातात, महिने जातात, तरी ती गोष्ट मिळत नाही. मग मनात प्रश्न येतो, मी इतकी प्रार्थना केली, मग स्वामींनी ऐकली का नाही. पण भक्तांनो, जरा विचार करा. एखादे लहान मूल रस्त्यावर चमकणारी वस्तू पाहून ती मागते. त्याला ती वस्तू किती सुंदर दिसते, पण आईला कदाचित माहीत असते की ती वस्तू धोकादायक आहे. आई मुलाची इच्छा पूर्ण करत नाही, म्हणून ती मुलावर प्रेम करत नाही असे म्हणता येईल का. तसंच स्वामींचंही असतं. आपण जे मागतो ते आपल्याला त्या क्षणी सुंदर वाटत असते, पण स्वामींना आपल्या जीवनाचा मोठा पट दिसत असतो. म्हणून काही वेळा न मिळणे हेही कृपा असते. काही वेळा उशीर होणे हेही संरक्षण असते. काही वेळा एखादा मार्ग बंद होणे हेच आपल्याला चुकीच्या दिशेपासून वाचवणारे असते. म्हणून भक्तांनो, तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली नाही तर लगेच म्हणू नका, स्वामी माझ्यावर रागावले आहेत. कदाचित स्वामी म्हणत असतील, बाळा, थांब. तुला जे दिसत आहे त्यापेक्षा पुढे माझी नजर आहे. ही भावना मनात ठेवली की मनातील अनेक तक्रारी हळूहळू विरघळू लागतात. भक्तांनो, स्वामींची कृपा आणखी एका रूपाने जाणवते, आपल्या सवयी बदलू लागतात. पूर्वी उगाच वाद घालणारे मन आता शांत राहण्याचा प्रयत्न करते. पूर्वी दुसऱ्याच्या यशाने जळणारे मन आता त्याच्यासाठी शुभेच्छा देऊ लागते. पूर्वी प्रत्येक गोष्टीत दोष शोधणारे मन आता स्वतःकडे पाहू लागते. हा बदल बाहेरून मोठा दिसत नाही, पण अंतःकरणाच्या दृष्टीने तो फार मोठा असतो. स्वामींच्या चरणी बसून आपण किती वेळ नामस्मरण केले यापेक्षा, नामस्मरणानंतर आपण माणूस म्हणून किती बदललो हे महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ हे नाव ओठांवर असणे सुंदर आहे, पण त्याच नावाची करुणा आपल्या वागण्यात उतरली तर ती भक्ती अधिक सुंदर होते. भक्तांनो, घरात एखाद्याशी मतभेद झाले असतील तर पहिला शब्द प्रेमाचा बोलण्याचा प्रयत्न करा. कोणी तुमच्यावर रागावले असेल तर लगेच प्रत्युत्तर देण्याऐवजी थोडा संयम ठेवा. कोणी चूक केली असेल तर त्याला अपमानित करण्याऐवजी योग्य मार्ग दाखवा. कारण स्वामींची कृपा केवळ मंदिरात जाणवू नये, ती आपल्या घरातील वातावरणातही जाणवली पाहिजे. तुमच्या बोलण्यातून जर एखाद्याला धीर मिळत असेल, तुमच्या हातून एखाद्या गरजूला मदत मिळत असेल, तुमच्या एका प्रेमळ शब्दाने एखाद्याचे दुःख कमी होत असेल,
तर समजा स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात काहीतरी सुंदर जागृत झाले आहे. भक्तांनो, कधी कधी स्वामी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने आपल्या जीवनात येतात. योग्य वेळी एखादा माणूस भेटतो आणि तो आपल्याला योग्य सल्ला देतो. एखाद्या क्षणी एखादा फोन येतो, एखादे वाक्य कानावर पडते, एखादे पुस्तक हातात येते, एखाद्या अनोळखी व्यक्तीचे साधे शब्द आपल्या मनाला स्पर्श करून जातात. आपण म्हणतो, काय योगायोग आहे. पण भक्त म्हणतो, स्वामींची वेळ किती अद्भुत आहे. अर्थात प्रत्येक योगायोगाला चमत्कार समजण्याची गरज नाही. पण जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहणे ही श्रद्धेची सुंदर सवय आहे. भक्तांनो, स्वामींची कृपा आली की आपल्याला स्वतःच्या चुका दिसू लागतात. आधी आपण प्रत्येक चुकीचे कारण दुसऱ्यांमध्ये शोधत होतो. आता आपण स्वतःला विचारतो, माझ्याकडून काय चुकले? हा प्रश्न मनाला नम्र करतो. ज्याला स्वतःची चूक दिसते तो सुधारण्याच्या मार्गावर चालू लागतो. आणि ज्याला स्वतःमध्ये काहीच चूक दिसत नाही, त्याच्या प्रगतीचे दार बंद होते. म्हणून स्वामींच्या चरणी अशी प्रार्थना करा, स्वामी, माझ्या शत्रूंच्या चुका दाखवण्यापूर्वी माझ्या चुका मला दाखवा. दुसऱ्यांना बदलण्यापूर्वी माझे मन बदलण्याची शक्ती द्या. आणि जगाकडून प्रेम मागण्यापूर्वी मला प्रेम देणारा माणूस बनवा. भक्तांनो, किती सुंदर प्रार्थना आहे ही. आपण अनेकदा म्हणतो, मला समजून घेणारे कोणी नाही. पण स्वामी विचारतात, तू दुसऱ्याला किती समजून घेतलेस? आपण म्हणतो, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. स्वामी जणू विचारतात, तू निस्वार्थ प्रेम किती दिलेस? आपण म्हणतो, मला कोणी मदत करत नाही. स्वामी सांगतात, तू गरजेच्या वेळी कोणाचा हात धरलास? भक्तांनो, हीच अंतर्मुख करणारी भक्ती आहे. स्वामींची कृपा म्हणजे आपल्याला जग बदलण्याची शक्ती मिळणे नव्हे, तर जग जसे आहे तसे स्वीकारून त्यात चांगुलपणा निर्माण करण्याची शक्ती मिळणे. आज तुमच्या जीवनात कितीही समस्या असल्या तरी स्वतःला एक गोष्ट सांगा, मी या समस्येपेक्षा मोठा आहे, कारण माझ्या मागे स्वामींचा आशीर्वाद आहे. अडचणी येतील, लोक गैरसमज करतील, काही योजना अपयशी होतील, कधी पैसा कमी पडेल, कधी जवळची माणसे दूर जातील, कधी स्वतःच्या निर्णयांवरही शंका येईल. पण अशा वेळी मनात एकच दीप जिवंत ठेवा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र समस्या जादूने नाहीशा करतो म्हणून नाही, तर तो मनाला समस्या सामोरे जाण्याची शक्ती देतो म्हणून महान आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, वादळ थांबण्याची वाट पाहत बसणे हीच नेहमी भक्ती नसते. कधी कधी स्वामी आपल्याला वादळातही उभे राहायला शिकवत असतात. तुमच्या जीवनात आज वादळ असेल तर घाबरू नका. हात जोडून म्हणा, स्वामी, वादळ थांबवायचे की नाही हे तुमच्या हातात आहे, पण या वादळात माझा विश्वास डळमळू देऊ नका. ही प्रार्थना करा, कारण परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीत आपले मन स्थिर राहणे ही सुद्धा मोठी कृपा आहे. भक्तांनो, आजपासून स्वामींच्या कृपेचे संकेत बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या अंतःकरणात शोधा. तुमचा राग कमी होत आहे का? तुमची चिंता कमी होत आहे का? दुसऱ्यांबद्दल करुणा वाढत आहे का? नामस्मरणाची ओढ वाढत आहे का? चुकीचे काम करण्यापूर्वी मन तुम्हाला थांबवत आहे का? संकटातही आशेचा छोटासा किरण दिसत आहे का? तर कदाचित तुमच्या जीवनात स्वामींची कृपा शांतपणे कार्य करत आहे. ती नेहमी ढोल ताशांसह येत नाही. कधी ती एका शांत विचाराच्या रूपाने येते, कधी एका योग्य निर्णयाच्या रूपाने येते, कधी चुकीच्या मार्गापासून दूर नेते, कधी मनाला क्षमा करायला शिकवते, कधी अहंकार कमी करते, आणि कधी डोळ्यांत अश्रू असूनही ओठांवर एकच शब्द ठेवते, स्वामी. भक्तांनो, त्या एका शब्दात किती सामर्थ्य आहे हे ज्याने अनुभवले आहे त्यालाच माहीत. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी काही मागण्यापूर्वी स्वामींचे आभार माना. स्वामी, आजचा दिवस दिलात त्याबद्दल धन्यवाद. जे मिळाले त्याबद्दल धन्यवाद. जे मिळाले नाही त्याबद्दलही धन्यवाद. जे समजले त्याबद्दल धन्यवाद. आणि जे अजून समजले नाही त्यासाठी संयम द्या. अशी प्रार्थना करा, कारण कृतज्ञ मनाला कृपेची जाणीव लवकर होते. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असो, स्वामींच्या नावाचा दिवा विझू देऊ नका. तुम्ही थकलात तर थोडा वेळ थांबा, पण श्रद्धा सोडू नका. तुम्ही रडलात तर रडा, पण आशा सोडू नका. तुम्ही हरलात तर पुन्हा उभे राहा, पण स्वामींचे नाव सोडू नका. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही. कदाचित स्वामी तुमच्या जीवनातील पुढचे सुंदर पान लिहित असतील. फक्त पेन तुमच्या हातात नसून विश्वास तुमच्या हातात आहे. म्हणून मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या विचारांना शुद्धता द्या. माझ्या कर्माला प्रामाणिकपणा द्या. माझ्या शब्दांना प्रेम द्या. माझ्या संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य द्या. आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमची कृपाछाया राहू द्या. भक्तांनो, स्वामींच्या चरणी ठेवलेली श्रद्धा मनापासून जपा. कारण जीवनात सगळे काही आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही, पण स्वामींच्या स्मरणाने जे घडते त्याला सामोरे जाण्याची शक्ती नक्की वाढते. आणि शेवटी एवढेच लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे आशा जिवंत राहते. जिथे आशा जिवंत असते तिथे प्रयत्न थांबत नाहीत.
आणि जिथे श्रद्धा, संयम आणि सत्कर्म असतात, तिथे स्वामींच्या मार्गावर चालण्याची शक्ती कायम राहते. म्हणून हात जोडून, डोळे मिटून, मन शांत करून एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या घरात प्रेम ठेवोत, तुमच्या मनात समाधान ठेवोत, तुमच्या कर्माला योग्य दिशा देवोत आणि तुमच्या संकटांच्या काळात तुमची श्रद्धा अढळ ठेवोत. आपण पाहिले की स्वामींची कृपा नेहमी मोठ्या चमत्काराच्या रूपाने दिसतेच असे नाही. कधी ती आपल्या विचारांमध्ये बदल घडवते, कधी मनाला शांत करते, कधी चुकीच्या मार्गापासून आपल्याला दूर ठेवते आणि कधी आपल्या आयुष्यातील एखादी गोष्ट न मिळणे हे सुद्धा आपल्या भल्यासाठी असते. पण भक्तांनो, स्वामींची कृपा ओळखण्याचा आणखी एक सुंदर मार्ग आहे, आपल्या जीवनातील संकटांकडे पाहण्याची दृष्टी बदलणे. पूर्वी एखादे संकट आले की आपण म्हणायचो, हे माझ्याच वाट्याला का आले? पण हळूहळू भक्ताच्या मनात एक वेगळा विचार जन्माला येतो, स्वामी, या परिस्थितीतून मला काय शिकवायचे आहे? हा प्रश्न मनुष्याला तक्रारीपासून स्वीकाराकडे घेऊन जातो. भक्तांनो, संकट म्हणजे नेहमी शिक्षा नसते. अनेकदा संकट हे आपल्या आत लपलेल्या शक्तीची ओळख करून देणारे माध्यम असते. ज्या क्षणी जीवन आपल्याला कठीण वाटते, त्याच क्षणी आपल्यातील संयम, धैर्य आणि श्रद्धा जागी होऊ लागते. ज्याला आपण काल आपला सर्वात मोठा त्रास समजत होतो, तोच त्रास काही वर्षांनी मागे वळून पाहताना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरलेला दिसतो. म्हणून आज जर तुमच्या जीवनात एखादे संकट असेल, तर त्याला पाहून लगेच घाबरू नका. हात जोडून म्हणा, स्वामी, हे संकट माझ्या वाट्याला का आले हे मला कदाचित आज समजणार नाही. पण यातून मला योग्य ते शिकण्याची बुद्धी द्या आणि या काळातून बाहेर पडण्याचे धैर्य द्या. भक्तांनो, हीच श्रद्धेची खरी परीक्षा आहे. सुखाच्या काळात श्री स्वामी समर्थ म्हणणे सोपे असते. पण जेव्हा मनावर दुःखाचे ओझे असते, जेव्हा डोळ्यांत अश्रू असतात, जेव्हा आपल्या प्रयत्नांचे परिणाम दिसत नाहीत, तेव्हा स्वामींचे नाव घेणे, हीच खरी श्रद्धा. कधी कधी तुम्ही खूप प्रयत्न करता, तरी यश मिळत नाही. पुन्हा प्रयत्न करता, तरी मार्ग बंद होतो. लोक म्हणतात, तुझ्याने काही होणार नाही. आणि हळूहळू तुमचे स्वतःवरील विश्वासाचे दारही बंद होऊ लागते. पण भक्तांनो, त्या क्षणी स्वामी जणू सांगतात, बाळा, लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तू स्वतःवर आणि माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. कारण जग तुमची आजची अवस्था पाहते, स्वामी तुमच्यातील उद्याची क्षमता पाहतात. तुम्हाला आज स्वतःमध्ये काहीच विशेष दिसत नसेल, तरी स्वामींच्या दृष्टीने तुमच्यात असलेली क्षमता तुम्हाला अजून कदाचित समजलेली नसेल. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. एखाद्याचे जीवन फुलले आहे म्हणून तुमचे जीवन कोमेजले आहे असे नाही. प्रत्येक झाडाला फुलण्याचा ऋतू वेगळा असतो. काही फुले पहाटे उमलतात, काही संध्याकाळी. काही झाडांना फळ येण्यासाठी वर्षे लागतात. तुमचा वेळ उशिरा येत आहे म्हणून तो येणारच नाही असे नाही. कधी कधी स्वामी आपल्या जीवनाला घडवत असतात आणि आपल्याला वाटत असते की काहीच घडत नाही. मातीमध्ये पुरलेले बीज वरून पाहिले तर शांत असते, पण जमिनीखाली त्याच्यामध्ये एक संपूर्ण जीवन जन्म घेत असते. तसंच भक्तांनो, तुमच्या आयुष्यातही आज बाहेरून काही बदल दिसत नसला तरी तुमच्या आत काहीतरी तयार होत असेल. तुमचा संयम तयार होत असेल, तुमची बुद्धी तयार होत असेल, तुमची दिशा स्पष्ट होत असेल, तुमची श्रद्धा अधिक मजबूत होत असेल. आणि योग्य वेळ आली की त्या सगळ्याचे सुंदर फळ दिसू लागेल. म्हणून विलंबाला नकार समजू नका. कधी कधी विलंब म्हणजे तयारी असते. भक्तांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींची कृपा आली की आपण क्षमा करायला शिकतो. ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांच्याबद्दल मनात राग ठेवणे सोपे असते. त्यांच्या चुका पुन्हा पुन्हा आठवणे सोपे असते. त्याने माझ्याबरोबर असे केले, हा विचार मनात ठेवणे सोपे असते. पण त्या आठवणींचे ओझे आपणच वाहत असतो. समोरचा माणूस कदाचित आपल्या आयुष्यात पुढे निघून गेलेला असतो, पण आपण त्याच्याशी झालेल्या घटनेला मनात धरून बसतो. भक्तांनो, क्षमा म्हणजे समोरच्याची चूक योग्य ठरवणे नाही. क्षमा म्हणजे त्या चुकीला आपल्या मनावर कायमचे राज्य करू न देणे. म्हणून स्वामींच्या चरणी म्हणा, स्वामी, ज्यांनी मला दुखावले त्यांना त्यांच्या कर्मानुसार योग्य मार्ग मिळू दे. पण त्यांच्या आठवणींमुळे माझ्या मनातील शांतता हिरावली जाऊ देऊ नका. ही प्रार्थना मनाला खूप हलके करते. कधी कधी आपण देवाकडे म्हणतो, स्वामी, माझे दुःख दूर करा. पण त्याचबरोबर अशीही प्रार्थना करा, स्वामी, माझ्या मनातील ते ओझे दूर करा जे मी स्वतःच धरून बसलो आहे. कदाचित ते अहंकाराचे असेल, कदाचित जुन्या आठवणींचे असेल, कदाचित अपमानाचे असेल, कदाचित एखाद्या व्यक्तीला सिद्ध करून दाखवण्याच्या हट्टाचे असेल. हे ओझे खाली ठेवले की मनाला शांती मिळू लागते. भक्तांनो, स्वामींच्या भक्तीमध्ये एक सुंदर गोष्ट आहे, आपण हळूहळू माझे कमी आणि स्वामींचे जास्त म्हणायला शिकतो. माझे घर स्वामींचे घर, माझे कुटुंब स्वामींची जबाबदारी, माझे काम स्वामींनी दिलेली सेवा, माझे यश स्वामींची कृपा,
माझे अपयश स्वामींचा धडा, माझे दुःख स्वामींच्या चरणी अर्पण. अशी भावना मनात निर्माण झाली की जीवनाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलतो. भक्तांनो, याचा अर्थ प्रयत्न सोडायचे असा अजिबात नाही. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नव्हे. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करणे हीच खरी भक्ती आहे. तुम्ही काम करा, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा, तुमच्या चुका सुधारा, तुमच्या कर्तव्यापासून पळू नका आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवा. कारण आपल्या हातात प्रयत्न आहेत, प्रत्येक परिणाम आपल्या हातात नसतो. भक्तांनो, कधी कधी जीवनात अशी वेळ येते की तुम्हाला वाटते, माझ्यासाठी आता काहीच उरले नाही. पण लक्षात ठेवा, तुमच्या डोळ्यांना जे दिसत नाही ते स्वामींच्या कृपेच्या मार्गात असू शकते. एक दार बंद झाले म्हणून संपूर्ण घर बंद झालेले नसते. एक नाते संपले म्हणून प्रेम संपत नाही. एक संधी गेली म्हणून भविष्य संपत नाही. एक अपयश आले म्हणून तुमची क्षमता संपत नाही. एक वाईट दिवस आला म्हणून संपूर्ण आयुष्य वाईट होत नाही. भक्तांनो, दिवस बदलतात, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण या बदलांच्या मध्यभागी तुमची श्रद्धा स्थिर राहिली तर तुम्ही आतून कधीच पूर्णपणे हरत नाही. म्हणून जेव्हा मनात भीती येईल तेव्हा म्हणायचे, स्वामी माझ्याबरोबर आहेत. जेव्हा मनात चिंता येईल, स्वामी योग्य मार्ग दाखवतील. जेव्हा निर्णय घेता येत नसेल, स्वामी माझी बुद्धी शुद्ध करा. जेव्हा दुःख असह्य वाटेल, स्वामी माझे मन मजबूत करा. आणि जेव्हा आनंद मिळेल, स्वामी या आनंदाबद्दल तुमचे आभार. भक्तांनो, भक्ती म्हणजे फक्त संकटाच्या वेळी स्वामींची आठवण नव्हे, आनंदातही स्वामींचे स्मरण ठेवणे ही भक्तीची सुंदर अवस्था आहे. आज तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्याकडे घर आहे, आभार माना. तुमच्याकडे कुटुंब आहे, आभार माना. तुमच्याकडे काम करण्याची शक्ती आहे, आभार माना. तुमच्याकडे स्वामींचे नाव घेण्यासाठी ओठ आहेत, आभार माना. कारण अनेकदा आपण जे आहे त्याची किंमत विसरून जे नाही त्यासाठी दुःखी होतो. स्वामी आपल्याला शिकवतात, प्राप्त गोष्टींची कदर करा आणि अप्राप्त गोष्टींसाठी योग्य प्रयत्न करा. भक्तांनो, आज एक छोटासा संकल्प करा. मनात कोणाबद्दल द्वेष असेल तर तो हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करायचा. जुने दुःख रोज पुन्हा उघडायचे नाही. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करायची नाही. आपल्या कर्मात प्रामाणिक राहायचे. आईवडील, कुटुंबीय आणि गरजू व्यक्ती यांच्याशी शक्य तितके प्रेमाने वागायचे. आणि दिवसातून काही क्षण शांत बसून स्वामींचे नामस्मरण करायचे. हे छोटे छोटे बदलच मनाला मोठी शक्ती देतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींची कृपा आली की परिस्थितीपेक्षा आपली दृष्टी बदलते. दुःख असते, पण निराशा कमी होते. संकट असते, पण भीतीवर श्रद्धा विजय मिळवते. प्रश्न असतात, पण मनात विश्वास निर्माण होतो. आणि मार्ग कठीण असतो, तरी पाऊल पुढे पडत राहते. म्हणून आज तुमच्या जीवनात काहीही घडत असो, स्वतःला एकच वाक्य सांगा, मला सगळे समजत नसले तरी माझा स्वामी जाणतो. ही भावना मनात ठेवा. तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तरी स्वामींच्या चरणी ठेवा. तुमच्या मनात प्रश्न असतील तरी स्वामींना सांगा. तुमच्या हातात अपयश असेल तरी पुन्हा प्रयत्न करा. आणि तुमच्या जीवनात यश आले तर अहंकार न करता स्वामींचे आभार माना. कारण शेवटी आपण किती मिळवले यापेक्षा स्वामींच्या कृपेने आपण किती चांगले माणूस झालो हे अधिक महत्त्वाचे आहे. चला भक्तांनो, आज मनापासून स्वामींना प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याचे सामर्थ्य द्या. जे माझ्यासाठी योग्य नाही ते सोडण्याची बुद्धी द्या. जे योग्य आहे त्यासाठी प्रयत्न करण्याची शक्ती द्या. माझ्या मनातील राग, मत्सर, भीती आणि अहंकार दूर करा. माझ्या अंतःकरणात प्रेम, करुणा, संयम आणि श्रद्धा वाढवा. माझ्या कुटुंबावर कृपाछाया ठेवा आणि माझ्या प्रत्येक कर्माला योग्य दिशा द्या. भक्तांनो, स्वामींच्या चरणी ठेवलेला विश्वास जपा. कारण कधी कधी उत्तर उशिरा मिळते, पण त्या उशिरामध्येही स्वामींची योजना असू शकते. कधी मार्ग लांब असतो, पण त्या प्रवासातच आपण स्वतःला ओळखतो. कधी काही लोक दूर जातात, पण त्यांच्या जाण्यामुळे आपल्या जीवनात शांततेसाठी जागा निर्माण होते. कधी एखादी संधी निघून जाते, पण त्यानंतरच योग्य संधीसाठी दार उघडते. म्हणून जे गेले त्यासाठी कायम रडू नका. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. जे येणार आहे त्यासाठी विश्वास ठेवा. आणि जे काही करायचे आहे ते प्रामाणिकपणे करत राहा. शेवटी स्वामींच्या चरणी एवढेच म्हणूया, स्वामी, माझ्या इच्छेपेक्षा तुमची इच्छा मोठी असू द्या. माझ्या भीतीपेक्षा माझी श्रद्धा मोठी असू द्या. माझ्या दुःखापेक्षा माझी आशा मोठी असू द्या. आणि माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम जिवंत राहू द्या. भक्तांनो, प्रेमाने आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या जीवनातील अंधार दूर करून योग्य दिशेचा प्रकाश दाखवत. तुमच्या घरात प्रेम, मनात समाधान, कर्मात प्रामाणिकपणा आणि संकटात अढळ श्रद्धा सदैव राहो.
स्वामींचे नाव घेतले की मनाला आधार मिळतो, चिंता थोडी हलकी होते आणि कितीही कठीण परिस्थिती असली तरी मनाच्या एका कोपऱ्यात आशेचा दिवा तेवत राहतो. भक्तांनो, मागील भागात आपण जाणून घेतले की स्वामींची कृपा आली की परिस्थिती बदलण्यापूर्वी आपली दृष्टी बदलते. आज आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, स्वामींची कृपा आपल्या निर्णयांमध्ये कशी दिसते आणि कधी कधी मनातील एखादा अचानक आलेला शांत विचार आपल्याला चुकीच्या मार्गापासून कसा वाचवतो. अनेकदा आपण एखादा निर्णय घेण्याच्या अगदी जवळ असतो. मन म्हणते, हे करून टाक. पण अचानक आतून काहीतरी सांगते, थोडं थांब. भक्तांनो, प्रत्येक अंतर्मनातील विचार हा दैवी संकेत आहे असे मानणे योग्य नाही. पण जेव्हा आपण शांतपणे विचार करतो, योग्य अयोग्य तपासतो आणि आपल्या विवेकाचा आवाज ऐकतो, तेव्हा त्या विवेकाला महत्त्व देणे ही सुद्धा भक्तीचीच एक सुंदर बाजू आहे. स्वामींच्या कृपेने भक्ताला विवेक मिळतो. काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही, कुठे थांबायचे आणि कुठे पुढे जायचे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुठे सावध राहायचे, कुठे क्षमा करायची आणि कुठे स्वतःची सीमा जपायची, हे हळूहळू समजू लागते. भक्तांनो, भक्ती म्हणजे डोळे बंद करून प्रत्येक गोष्ट स्वीकारणे नव्हे. भक्ती म्हणजे मन शुद्ध ठेवून विवेकाने जीवन जगणे. स्वामींचे नाव घेताना जर आपला विवेक जागृत होत असेल, तर समजा भक्ती तुमच्या जीवनात खोलवर उतरू लागली आहे. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवतो. त्या व्यक्तीसाठी आपण खूप काही करतो. पण हळूहळू जाणवते की आपली किंमत त्या व्यक्तीच्या मनात तितकी नाही. तेव्हा मन तुटते. आपण स्वतःला विचारतो, मी इतकं केलं, तरी मला हे का मिळालं? भक्तांनो, प्रत्येक नात्याचा शेवट हा तुमचा पराभव नसतो. काही नाती आयुष्यभरासाठी असतात. काही नाती काही वर्षांसाठी असतात. काही नाती एखाद्या विशिष्ट काळासाठी असतात. आणि काही नाती आपल्याला स्वतःची किंमत, स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःचे मन समजून घेण्यासाठी येतात. म्हणून एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर गेली तर स्वतःला कमी समजू नका. मनात शांतपणे म्हणा, स्वामी, त्या व्यक्तीने माझ्या जीवनात जे चांगले दिले त्याबद्दल धन्यवाद. जे दुःख दिले त्यातून मला शिकवा. आणि आता पुढे जाण्याची शक्ती द्या. भक्तांनो, हीच मनाची मुक्तता आहे. आपण अनेकदा भूतकाळात जगत असतो. शरीर वर्तमानात असते, पण मन जुन्या घटनांमध्ये अडकलेले असते. 10 वर्षांपूर्वी कोणीतरी काय बोलले, 5 वर्षांपूर्वी कोणीतरी काय केले, काल कोणीतरी आपल्याशी कसे वागले, हे आपण पुन्हा पुन्हा आठवत राहतो. पण स्वामी जणू सांगतात, बाळा, कालच्या सावलीला आजच्या प्रकाशावर राज्य करू देऊ नकोस. जे घडून गेले ते बदलता येत नाही. पण त्या घटनेचा आजच्या जीवनावर किती परिणाम होऊ द्यायचा, हे काही प्रमाणात आपण ठरवू शकतो. म्हणून भूतकाळाला गुरु बनवा, कैदखाना बनवू नका. तुमच्या चुका तुम्हाला शिकवण्यासाठी होत्या. तुमची अपयशे तुम्हाला मजबूत करण्यासाठी आली. तुमची दुःखे तुम्हाला संवेदनशील बनवण्यासाठी आली. आणि तुमचे अनुभव तुम्हाला अधिक शहाणे बनवण्यासाठी आले. पण त्याच आठवणींच्या ओझ्याखाली कायम दबून राहणे आवश्यक नाही. भक्तांनो, स्वामींची कृपा कधी कधी आपल्याला नाही म्हणायला शिकवते. हो म्हणणे सोपे असते. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे सोपे असते. पण प्रत्येक गोष्टीला हो म्हणताना आपण स्वतःला विसरतो. कुणाला पैसे हवे म्हणून देतो, जरी आपल्याला परवडत नसले तरी. कुणाला आपली मदत हवी म्हणून स्वतःची आवश्यक कामे बाजूला ठेवतो. कुणी रागावेल म्हणून मनाविरुद्ध निर्णय घेतो. कुणाला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचे मन सतत दुखवत राहतो. भक्तांनो, करुणा चांगली आहे, पण विवेकही आवश्यक आहे. दुसऱ्याला मदत करा, पण स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करून नाही. प्रेम करा, पण स्वतःचा आत्मसन्मान गमावून नाही. क्षमाशील राहा, पण वारंवार होणारा अन्याय सहन करणे हीच भक्ती आहे असे समजू नका. स्वामींच्या मार्गावर प्रेमासोबत विवेकही आवश्यक आहे. भक्तांनो, आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा. मी लोकांना खुश ठेवताना स्वतःच्या मनाला किती दुःखी करत आहे? जर उत्तर मनाला टोचत असेल, तर बदलाची सुरुवात करा. शांतपणे, प्रेमाने आणि योग्य मर्यादांसह जगायला शिका. स्वामींना तुमच्याकडून स्वतःचा तिरस्कार नको आहे. त्यांना तुमच्याकडून स्वतःमध्ये असलेल्या चांगुलपणाची जपणूक हवी आहे. तुम्हीही स्वामींचीच लेकरं आहात. म्हणून स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या जीवनात कितीही चुका झाल्या असतील, तरी स्वतःला कायम दोष देत बसू नका. श्री स्वामी समर्थ.